कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेत आपला विषय श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। आपण वचनामृताचा 19वा अध्याय बघत आहोत। विषय आहे पुनर्जन्माविषयी आणि बहुनी मे जन्मानी व्यतीतानी तव च अर्जुन। भगवान कृष्ण गीतेत म्हणतात की माझे अनेक जन्म झाले आहे आणि तुझे पण अनेक जन्म, तव च अर्जुन, तुझे पण अनेक झाले। त्यामुळे ज्यांना सनातन हिंदू धर्माविषयी श्रद्धा आहे, इतर भाव त्यांच्यात शिरले नाही आहेत, विरोधी भाव किंवा वेगळ्या प्रकारचे भाव, त्यांना पुनर्जन्म आहे की नाही आहे याविषयी काही शंका नाही। विशेष करून जुनी पिढी जी आहे त्यांना सगळ्यांना हे जे शास्त्र आहेत, सनातन वैदिक शास्त्र आहेत आणि अर्थात गीता हा वेदांतावरचा ग्रंथ आहे, अत्यंत अधिकृत ग्रंथ आहे, सर्व शास्त्रांचं सार आहे आणि त्यामध्ये सगळेच भाव सनातन धर्माचे आपल्याला दिसतात। पुनर्जन्म किंवा जन्माचा संबंध येतो तेव्हा गीतेमधलं इतकी स्पष्टता आपल्याला आढळते, अतिशय स्पष्टपणे। देयर इज नो शेड ऑफ डाऊट, थोडासुद्धा संशय आपल्या मनामध्ये येत नाही की आपण देह गेल्यानंतर म्हणतो, देह गेल्यानंतर पुन्हा दुसरा देह मिळणार काय, की हा शेवटचा जन्म आहे आपला। जन्म म्हणजे काय? जन्म म्हणजे सृष्टी, निर्मिती, एक निर्माण होणं। आपल्याला माहिती आहे की कोणती गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही, त्याला काहीतरी पृष्ठभूमी लागते। जसं आपण म्हणू की कुंभार हा घड्याला निर्मितो, तर घड्याला निर्मितो म्हणजे काय, तो आकाशानं काहीसं बोट फिरवतून त्याचं मडकं तयार होतं असं नाही, त्याला साधन लागतं आणि वस्तू लागतात, माती लागते, पाणी लागते, त्याची ती प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ते सगळंच लागतं। आणि नंतर चाक असताना इन्स्ट्रुमेंट कॉज म्हणतात, निमित्त कारण, उपादान कारण आणि चाक। कारण लागतं, वस्तू लागतात आणि आपली बोटं, तिथे कोणीतरी करणारा पाहिजे असतो, करणारा नसेल तर मनुष्य वस्तू निर्माण होत नाही। हे सगळं जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात येईल आहे की पुनर्जन्म आहे की नाही आहे याच्याविषयी आपल्या मनात थोडीसुद्धा शंका नाही आहे। आणि पुनर्जन्माची संकल्पनासुद्धा जे ॲब्राहमिक रिलिजन आहे याच्याशी खूप फरक आहे।
अब्राहमिक रिलिजन म्हणजे यहुदी धर्म अब्राहिम आहे, नंतर इस्लाम आहे, त्यानंतर ख्रिश्चॅनिटी आहे. हे अब्राहमिक रिलिजन आहे. त्यांचा मूळ पुरुष अब्राहम आहे. त्याच्यापासून हे तिन्ही धर्म निर्माण झालेले आहेत. त्यांचा जर विचार केला तर तिथे तुम्हाला दिसेल की एकदा जन्म होतो, म्हणून आजकालच्या पिढीमध्ये एकच जन्म, दुसरा जन्म नाही. जिंदगी न मिले दोबारा असं काहीतरी म्हणतात. तरुणांना सहज म्हणतात, हे शेवट काय करायचं, मजा करून घ्या आमच्या जन्मामध्येच, पुढे काही माहीत नाही. म्हणजे त्यांना पक्क माहीत आहे की दुसरा जन्म नाही आहे. असं होण्याचं कारण काय? कारण त्यांच्यावर सगळे संस्कार पडले आहेत. अब्राहमिक धर्माचे सगळे संस्कार पडले. आपले संस्कार कमी झाले, पुसले गेले आहेत. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे. नाही, परिहरी राम भगती सुरसरिता आस करत ओस कणकी कैसी मूढता या मनकी. तुळशीदासाचं भजन आहे. आपण किती मूर्ख आहोत. कैसी मूढता या मनकी. आपण इतके मूर्ख आहोत की आपण रत्न, हिरे, जवाहरात सोडून दिले आणि काचेचे मणी गोळा केले. जे अतिशय अमूल्य आहे ते आपण सोडून दिलं. त्याचं मूल्य आपल्याला कळत नाही आहे. इतके करंटे आहोत आपण. आणि ज्याला काहीच किंमत नाही आहे, काचेच्या मण्याला काय किंमत आहे, ते आपण मात्र मूल्यवान म्हणून धरून घेतलं आहे. हा जो संस्कार आहे, पिढ्यानपिढ्या हजारो वर्षांपासून आपल्यामध्ये रुजला गेलेला आहे, तो संस्कार आपल्या वेडेपणामुळे, मूढपणामुळे आपण सोडून दिला आहे. परंतु ही गोष्ट शास्त्रीय गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून इथे जो विषय आहे, पुन्हा जन्म म्हटला की ते दोन असतात, मृत्यू असतोच. कोणती गोष्ट, मडकं तयार झालं की ते फुटतं. कधी ना कधीतरी आधी छिद्र पडतं, छिद्र मोठं होतं, त्याला आपण काहीतरी लावतो मातीवरती, आणि नंतर ते शेवटी फुटून जातं. तोच त्याचा मृत्यू आहे. तसंच प्रत्येक गोष्ट निर्माण होते, त्याला 6 विकार असतात. जन्म हा विकार आहे, मृत्यू हा विकार आहे, अपक्षीयते हा विकार आहे, क्षय होतो त्याचा, आणि शेवटी ती गोष्ट नष्ट होते. त्याला आपण मृत्यू म्हणतो. तर ती मृत्यू कशी होते? समजा इथं ग्लास खाली पडला की फुटून जाईल, तो त्याचा मृत्यू झाला. पण त्या ग्लासाने स्वतःच खाली उडी मारली तर तो मृत्यू नाही, ती हत्या आहे, स्वहत्या आहे. त्याचा उल्लेख आपण गेल्या वेळेच्या याच्यामध्ये बघतोय. ती स्वहत्या आहे. त्या प्रोसेसप्रमाणे मृत्यू झाला नाही आहे, त्यांनी स्वतःच त्याचा मृत्यू घडून आणलेला आहे. कारण हत्या, वध विविध प्रकारे होऊ शकतो. देहाचा वध होतो, देहाचा मृत्यू होतो. देह सर्वस्य भारत, गीता म्हणते की हा जो देही आहे नित्यम अवध्योयम, त्याला मृत्यू होत नाही. पण जो देह धारण करतो त्याचा होत नाही, जे देहाचा मृत्यू होतो. इतकं स्पष्ट आहे. आणि त्यात आणखी गंमत आहे की सगळ्यांचे देह सारखे नसतात. कारण आपल्याला देहाचं आठवण होत नाही, मागे कोणते देह आपण घेतले, हजारो देह घेतले. संसारेष्वनुभूतानि याती अस्यंती चापरे. महाभारत म्हणतं की आपण माता पिता अनेक झाले, माता पितृ सहस्राणी. हजारो माता आणि हजारो पिता यापूर्वी आपण अनुभवले आहेत. पुत्रदार शतानीच, शेकडो हजारो पुत्रदार झाले आहेत. दारा म्हणजे पत्नी, ऐकली म्हणजे याचा अर्थ काय, हजारो जन्म झाले. त्यातला हा एक आहे टप्पा, फक्त टप्पा आहे मधला. आणि पुढे पण हजारो होणार आहेत. जशी ट्रेन एका ठिकाणाहून सुटते आणि शेवटल्या मुक्कामाला पोचते, प्रत्येक स्टेशनात थांबते ती. बऱ्याच गाड्या प्रत्येक स्टेशनात थांबतात, पॅसेंजर वगैरे.
की नाही. ते टप्पे आहेत ते. तसंच आपल्या अनंत प्रवासाचे हे टप्पे आहेत. जन्म आणि मृत्यू म्हणजे आपण जन्मतो, काही राहतो, होऊन जातो, पुन्हा येतो. ही जी साखळी आहे त्याला संसरण म्हणतात. राडगाडगं असतं किंवा आकाशपाळणा असतो, वर जातो पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो पुन्हा खातो. हे जे चक्र आहे संसार चक्र आहे. संसार चक्र म्हणजे सृष्टी आणि विनाशाचं चक्र आहे. सृष्टी आणि जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे. ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. पण त्यामध्ये आपण आपलं एक अशी सृष्टीच्या नियमाप्रमाणे होणारी गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे ते केव्हा कोणाचा मृत्यू व्हायचा, केव्हा कोणाचा जन्म व्हायचा सगळं ठरलेलं आहे. हे सृष्टीचा जन्म केव्हा व्हायचा, सृष्टीचा मृत्यू केव्हा व्हायचा, त्याला प्रलय म्हणतात. प्रलय केव्हा ते सगळं ठरलेलं आहे. किंवा कोणी ठरवेल, आपल्याला त्याचे काही देणं नाही आहे. आपण काही पृथ्वीचा नाश करू शकत नाही आणि पृथ्वीला जन्म देऊ शकत नाही, आहे की नाही. आपण एखादा नवीन सूर्य निर्माण करू शकत नाही. हे ब्रह्मांड आपण निर्माण करू शकत नाही, ते दुसऱ्याचं काम आहे की नाही. आपण मृत्यू निर्माण करू शकत नाही. मृत्यू धावती पंचमहा उपनिषद म्हणतं. हा मृत्यूला पण पळवणारा एक जण आहे. मृत्यूला सगळेजण घाबरतात, पण मृत्यूला पण घाबरणारा एक नाही, तोही पळ सुटतो, पाचवा. याचा अर्थ अशी एक शक्ती आहे की ती शक्ती सगळं करत असते. पण त्यामध्ये वाटतं माणसाला की मला आता जगायचं नाही आहे, माझ्या जीवनात जगण्यासारखं काही राहिलं नाही आहे. त्याला जीवन अगदी निरस वाटायला लागतं, काहीच अर्थ वाटायला लागत नाही. आणि मग तो काय ठरवतो की आपण हत्या करायची, दुसऱ्याची नाही स्वतःचीच. म्हणून दुसऱ्याची हत्या करणं हे जसं वाईट आहे, चूक आहे, ती हिंसा आहे किंवा ज्याला पाप आहे असं म्हणतो आपण, दुष्कृत्य आहे, ते सत्कृत्य नाही आहे. दुसऱ्याला मारणं हे कोणत्याही याच्यात बसत नाही आहे. फक्त जर धर्मकार्य असेल तरच नाही. म्हणून गीतेमध्ये ते घोर कर्म आहे. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. हे केशवा, तुम्हाला या घोर युद्धकर्मामध्ये का लोटतोस? कृष्ण म्हणतो ते घोर कर्म नाही आहे. इतक्या लोकांची हिंसा होईल, हत्या होईल आहे, त्याची मारकाट होईल, रक्तपात होईल आहे. ते घोर कर्म बाहेरून दिसते, घोर कर्म नाही आहे, ते यज्ञकर्म आहे. ते यज्ञकर्म आहे, यज्ञकुंड आहे. ते यज्ञामध्ये जशी आहुती दिली जाते. म्हणून हतो वा प्राप्सी स्वर्गम. ज्याप्रमाणे तुम्ही स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ कार्य करता, यज्ञामध्ये देवतेला आहुती दिली जाते आणि मनुष्याला स्वर्ग मिळतो. तसंच स्वतःचा जीवनाची आहुती दिली त्या समरांगणावर, हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, तुला स्वर्ग मिळतेच कर्म आहे, ते यज्ञकर्म आहे. यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र लोकबंधना. यज्ञो वै विष्णू, हे विष्णूसाठी केलेलं कर्म आहे. ते बाहेरून तुला युद्ध दिसतं आहे, घोर कर्म दिसतं, पण ते धर्मकार्य आहे. ते धर्मकार्य आहे. जसं मनुष्य पूजापाठ करतो, तीर्थयात्रा करतो, जपध्यान करतो आणि इतर सगळं करतो देवाच्या प्राप्तीसाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच भावनेने त्यांनी युद्ध करायला पाहिजे. म्हणून सैनिकाला ते ट्रेनिंग देतं. सगळ्या प्लॅटूनमध्ये मंदिर असतात बघा, त्याचे पुजारी असतात, त्याचा पगार असतो. हे जे आर्मी असते ना, मुसलमानांचा मुसलमान मौलवी असतो, हिंदूंचा हिंदू पुजारी असतो, सिखांचा सिख असतो, सगळ्यांचेच तिथे. कारण काय, त्या लोकांना कळतं की धर्म काय आणि देव काय, कारण त्यांच्या प्राणाशी संबंध असतो की नाही. त्यामुळे ते जे लढतात ते बलिदान आहे, ते प्राणदान आहे, प्राणाची आहुती आहे ती. यज्ञी द्यांनी देवनी निजशिर, घडिले मानवतेचे मंदिर, परित्याच्या
समरभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर्म माझे जुळती. बाबा बोरकरांची ती कविता फार सुंदर कविता आहे ती समर्पण आहे. यज्ञ म्हणजे समर्पण, ती समर्पण बुद्धी आहे. तसंच जीवनामध्ये सुद्धा ही समर्पण बुद्धी आहे. पण देहत्याग म्हणजे तसं नाही आहे. तुम्हाला तुमचा देह नाही आहे, तुम्ही त्याला त्याग कसं करणार? ते मला वाटते अद्वैतानंद महाराजांचं काहीतरी आहे. अद्वैतानंद महाराज आहे की हां बहुतेक त्यांचं वय झालं खूप आणि आजारपण असतात, बरेचसे प्रॉब्लेम असतात वृद्धावस्थाचे. ते मला पुष्कळ झालं, आता आपल्याला जायला पाहिजे. त्यांनी ठाकूरांजवळ प्रार्थना केली, देवा आता मला सोडवा, पुष्कळ झालं. त्या गौरीमा होत्या बहुतेक, तेव्हा तुम्ही असं का बोलता? असं बोलायचं नसतं. याचं कारण हे शरीर तुमचं नाही आहे, ठाकूरांचं आहे. ते ठरवतील, तुम्ही कोण ठरवणार आहे की तुम्ही राहायचं की जायचं? तुमच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात विषय घेऊ नका, ते देवाच्या हातात आहे. म्हणून जशी हत्या हे दुष्कृत्य आहे, तसंच स्वहत्यासुद्धा दुष्कृत्य. आपण त्याला आत्महत्या म्हणतो. तिथं आत्महत्या म्हणजे आत्म्याची हत्या ह्या अर्थाने वापरला. आत्म म्हणजे स्व, आत्मा अर्थाचा आत्मन असा शब्द आहे तो, म्हणजे स्वहत्या. स्वहत्या स्वतःने केलेली हत्या, ती चूक आहे, ती दुष्कृत्य आहे. पण ते दुष्कृत्य केव्हा होतं? जेव्हा तुम्हाला देह आणि देहीचा फरक कळत नाही, तेव्हा तुम्हाला कळलं देही हा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा देह अज नाही आहे, त्याला जन्म आहे. नित्य नाही आहे, तो अनित्य आहे. शाश्वत नाही आहे, तो अशाश्वत आहे. पुराणो नाही आहे म्हणजे सनातन नाही आहे, तो काय आहे? जीर्णता आहे त्याला. न हन्यते, त्याची हनन होते, त्याचा नाश होतो, विनाश होतो की नाही. त्यामुळे देहाचे धर्म देहाला लागू होतात, पण ते आत्म्याला लागू होत नाही की नाही. आपल्या कपड्याला कपड्याचे धर्म लागू होतात. कपडा वापरता वापरता जीर्ण होतो, फाटतो, पण देहाला तसं होत नाही. म्हणजे तुलना, म्हणून त्याला वासव म्हटलं आहे. वासांचे जीर्णान यथा विहाय. वस्त्र जीर्ण होतं आणि एक दिवस ते फेकून देतो आपण. त्याचप्रमाणे देहाचा त्याग होतो. म्हणून इथे जे एका भक्तानी आत्महत्या केली त्याविषयी विषय आहे. तर पोरगा होता, जास्ती वय नव्हतं, तरुण असेल, एक 15-16 असं म्हणजे काय असेल ते. त्याला काही संसार आवडत नव्हता वगैरे. तिथे एकांतात मैदानात ध्यान करी सांगत असे, कितीतरी ईश्वरी रूपाचं दर्शन होई वगैरे. आता श्रीरामकृष्ण म्हणतात बहुधा त्याचा शेवटचा जन्म होता. बहुधा म्हणजे कदाचित, नक्की सांगता येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपण म्हणतो ना, पुनर्जन्म आहे आपण म्हणतो. आणि गीतेमध्ये आणखी एक छान गंमत आहे. आणि गीतेमध्ये पुनर्जन्माविषयी ते भरपूर आहे की नाही. तिथे आहे की नाही हा प्रश्नच नाही आहे. गीता हे उपनिषदशास्त्र आहे की नाही, वेदांतशास्त्र आहे, ब्रह्मविद्या आहे. तिथे काही प्रश्न नाही आहे. ते सरळ सांगितलं आहे, माझे जन्म आणि तुझे जन्म झाले. बहुनी मे, आणि एक नाही अनेक जन्म झाले आहेत. बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, सुंदर क्रियापद आहे. व्यतीतानी, व्यतीत केले गेले आहेत, घालवले आहेत मी. तुझे पण फरक काय आहे? मला सगळं माहीत आहे. मी सर्व तान्यहम सर्व वेत्तानी नत्वम वेद सर्वानी नत्वम वेत्त परंत. तुला माहीत नाही, मला माहिती. हाच फरक आहे. दुसरा फरक असा आहे की माझं येणं हे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगी युगी जन्म घेत असतो. म्हणजे अवतार संकल्पना पण तिथं स्पष्ट आहे. अर्जुनाच्या बाबतीत नाही म्हटलं आहे की तू पण युगी युगी जन्म घेत असतो धर्मसंस्थापनार्थ. ते स्वतःच्या बाबतीत म्हटलं आहे त्यांनी. ते परमसत्य आहे, ते चैतन्य आहे, सच्चिदानंद आहे. ते जन्म घेत असतं, ब्रह्म जन्म घेत असतं. म्हणजे
शरीर धारण करत असतं. जन्म घेणं म्हणजे शरीर धारण करणं, नामरूप करणं, त्याला जन्म घेणं म्हणतात. एरवी जन्म नसतो, त्याला अजात व्याध म्हणतात. खरा जन्म कधीच होत नसतो कोणाचा, आणि खरा मृत्यू पण होत नसतो. म्हणून संभव आम्ही आत्ममाया म्हटलं आहे. संभव म्हणजे निर्माण त्याला संभव म्हणतात. आत्ममाया म्हणजे प्रकृतीम स्वामधिष्ठाय, स्वतःच्या प्रकृतीचा म्हणजे त्या स्वरूपाचा मी आधार घेतो. आणि आत्ममाया फार सुंदर आहे ते. म्हणजे अवतार संकल्पनासुद्धा स्पष्टपणे गीतेमध्ये आलेली आहे 4थ्या अध्यायामध्ये, काही संशय नाही आहे. ज्याचा जन्म होत नाही त्याचा जन्म झाल्यासारखा वाटतो. अजन्म आहे तो, त्याचा जन्म होतो. ज्याला देह नाही त्याचा देह आल्यासारखा वाटतो. याला म्हणतात वेदांत, अद्वैत वेदांत. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, हे शेवटची गोष्ट आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. एकत्व, दोन नाही, वन अँड वन ओनली, एकम एव अद्वितीयम. फक्त एक आणि एकच, दुसरं नाही. मग जे तुम्हाला दुसरं तिसरं चौथं पाचवं दिसतं आहे ते काय आहे? ते तसं खरं नाही आहे, तसं नाही आहे. ते दिसतं आहे पण तसं नाही आहे. निर्मिती नाही आहे, जन्म नाही आहे, जन्म नाही म्हणून मृत्यू पण नाही आहे. आपल्याला माहिती आहे, साधं कॉमन सेन्स आहे. कोणती गोष्ट नाश होत नाही आपल्याला माहिती आहे. कोणत्या गोष्टीचा आपण नाश करू शकत नाही, त्याचं फक्त बदलतं, रूप बदलतं. शरीराचा पण नाश होत नाही खऱ्या अर्थाने, ते फक्त आपल्या मूळ रूपाला जाऊन पोचतं. म्हणून आपल्याकडे मृत्यूला बरेच शब्द आहे, निधन शब्द पण आहे, गीतेमध्ये पण आहे. निधन शब्द मृत्यू आहे, निधन आहे, आहेत गीतेमध्ये. पण आणखी एक शब्द आहे, साधारणतः वर्तमानपत्री भाषेत वापरतात, पंचतत्वात विलीन झाला असं म्हणतात, किंवा पंचत्वात विलीन झाला. म्हणजे काय? हे 5 तत्व आहे, त्याच्यात त्यांनी देह केला आहे. पृथ्वी, आप, तेज, मरुत, आकाश, हे 5 तत्व आहेत की नाही. सगळ्यांनी एकत्रित होऊन देह निर्माण केला गेला आहे. आता हे देह म्हणजे याच्यातली प्राणशक्ती निघून गेल्यानंतर हे जातं कुठे आहे? ते म्हणतात पुन्हा आपल्या जागी जाऊन मिळतं की नाही. म्हणजे आपण ज्याला आजकाल म्हणतो डिस्पोजल, गार्बेज डिस्पोजल. म्हणजे कोणतीच गोष्ट नष्ट होत नाही. ती गोष्ट काय होते? ती गोष्ट रूप बदलते की नाही. प्रत्येक गोष्ट रूप बदलते आणि दुसऱ्या रूपामध्ये आपल्यासमोर येते. ती त्याला आपण म्हणतो डिस्पोजल. नाही मग आपण शरीराला आपण काय करतो? एक तर अग्नी देतो किंवा जमिनीत देतो, त्याला दुसरं इस्लाममध्ये म्हणतात खाक म्हणतात, म्हणजे सुपुर्दे खाक. म्हणजे मातीला आपण देऊन टाकलं. फार सुंदर शब्द आहे, सुपुर्दे खाक. आपण मातीतून शरीर निर्माण झालं आणि त्या मातीला आपण ते सुपूर्द करून टाकलं, घे बाबा झालं तुझं, आमचं काम झालं. आपण खुर्च्या आणतो उत्सवाला आणि मग काय त्याला परत करून टाकतो. जे भाड्याने आणतो ते परत करून टाकतो, झालं आमचं काम. आमचा सण संपला, आमचा उत्सव संपला, आता परत घेऊन टाकतो, त्याला आपण परत देतो. तसं शरीर घेतलं आणि शरीर परत करून टाकलं. कोणी घेतलं आणि कोणी दिलं? त्यालाच आपण प्रज्ञा म्हणतो, चेतना म्हणतो, ब्रह्म म्हणतो. म्हणून आता इथे येईल आहे की हे सगळं कसं संस्कार, पूर्वजन्मीचे संस्कार. मग श्रीरामकृष्ण म्हणतात पूर्वजन्मीचे संस्कार मानलेच पाहिजे. च आहे तिथे. एक माणूस दुसरा माणूस वेगळा कसा असतो? आता एक गोष्ट आपण गेल्यावेळी थोडीशी त्याचा घेतला होता परामर्श थोडासा, की पूर्वजन्मीचे संस्कार, माणूस पूर्वजन्मी संस्कारांचा वेगळा वेगळा असणारच नाही. म्हणून आता ते ह्या सगळा अध्यायच याच्यामध्ये ह्याच सिद्धांताला घेऊन आहे. पूर्वजन्मीचे संस्कार नसेल तर एकाला अमाप यश मिळतं आणि एकाला कमी मिळतं, कोणाला काहीच मिळत नाही. याचं कारण काय? त्याला म्हणतात अविद्या काम कर्म म्हणतात शास्त्रामध्ये म्हणतात की नाही. तुम्ही कोणत्या तरी भावनेनी कर्म करता, इच्छा निर्माण होतात, कर्म करतात, तेच ठरतच तुमच्या कोणत्याच भावना निर्माण होणार. तुमची कर्म ते ठरवत असतात तुम्ही कसे होणार. तुमची प्रज्ञा, तुमचा विचार कशा प्रकारचा होणार हे कर्माने ठरत असतं. म्हणतात की त्याचा शेवटचा जन्म होता, बहुधा त्याचा शेवटचा जन्म होता, गेल्या जन्मात पुष्कळसं आटोपलं होतं. बा सुंदर शब्द आहे.
आहे की नाही. थोडं बहुत होतं बाकी ते यावेळी उरकून घेतलं असं वाटतं बहुधा. नक्की काही सांगता येत नाही. हे सूक्ष्म जगत आहे, अतिसूक्ष्म आहे, फारच कमी लोकांना कळू शकतं की नाही. म्हणजे तुमचं त्या प्रकारचा मेंदू किंवा बुद्धी किंवा प्रज्ञा सूक्ष्म झाली तर तुम्हाला ते स्पष्टपणे दिसू शकतं. त्याला पूर्वप्रज्ञा किंवा त्याला योगशास्त्रात आहे की त्याला मागचे जन्म कळू शकतात. पूर्वप्रज्ञा त्याला आणखी जाती स्मरतो म्हणतात. जाती म्हणजे जन्म, स्मर म्हणजे आठवण. त्याला मागच्या जन्माची आठवण होऊ शकते. अरे मी कोण होतो, मी अमुक ठिकाणी जन्मलो, मी अमुक ठिकाणी त्यावेळी तिथे होतो, सगळं आठवतं. त्याला आठवतो म्हणजे त्याला दिसतं, अनुभव येतो. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की हे जेव्हा माणसाला कळतं, अरे असं खूपदा झालं आहे, भरपूरदा मी असे जन्म घेतले आहेत, मग त्याला वैराग्य निर्माण होतो, तीव्र वैराग्य. म्हणजे त्याला हे कसं होईल केव्हा होईल, स्वामी हे म्हणतात तीव्र वैराग्य होईल तेव्हा कळेल. तीव्र वैराग्य येण्याकडून आपण तीव्र वैराग्य म्हणजे काय, विराग आहे. राग म्हणजे आसक्ती. आपण कोणती गोष्ट त्याला जाऊन चिपकतो. हा माणसाचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे की जे दिसतं इंद्रियांनी तिथं जाऊन चिपकतो, जळूसारखा चिपकतो. स्वामीजी म्हणतात की नाही, ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस. टेनॅसिटी म्हणजे चिकटपणा, पक्का. जळू जशी चिकटते तसं आपण संसारावरून चिपकतो. नाही कारण काय, कारण ते वैराग्य नसतं. हे चिपकण्यासारखं काही नाही आहे. नाही कारण काय, ते सगळं सृष्टी आहे, ती येते जाते की नाही. सहस्र कर्म आहे, सहस्र हजारो वेळा तेच झालेलं आहे. रिपिटेशन आहे, आपण बोर होऊन जातो. रिपिटेशन नाही, रिपिटेशन आहे. यात काहीच नवीन नाही आहे, नॉव्हेल्टी काहीच नाही आहे, तेच आहे. जसं तुम्ही समुद्राच्या काठावर बसलेले आहात, तटावर बसलेले आहात, आणि समुद्र नेहमी काय असतो, उसळ्या मारत असतो. अशा लाटा समुद्राच्या पृष्ठभागावर नेहमी उठत असतात, छोट्या मोठ्या लहरी उठत असतात. नदीच्या पृष्ठभागावर पण तसं होत असतं. आता समुद्र आहे, हा समुद्र अथांग अपार आहे की नाही, असं समजूया. समुद्र म्हणजे समुद्रच आहे, बाकी काहीच नाही आहे. हे फार सुंदर उदाहरण आहे आपल्याला समजण्यासाठी की आपलं जीवन किती क्षुल्लक आहे, किती क्षुल्लक आहे. आपण त्या समुद्रावरची एक लाट आहोत. हे ध्यानासाठी आहे, हा ध्यानाचा विषय आहे. आपण समुद्रावरची एक लाट आहोत आणि ती लाट म्हणजे उसळते, तर त्याचा जन्म आहे. नंतर ती वर जाते, ते त्याचं आयुष्य आहे. शिखराला पोचते आहे की नाही, आणि मग ती कोसळते, उसळते आणि कोसळते. याचा अर्थ काय, तो त्याचा मृत्यू आहे, विनाश आहे की नाही. पण खरं ती आहे का लाट, ते खरोखर त्याचा जन्म आहे का, नाही, तो खरा जन्म नाही आहे की नाही. त्यालाच म्हणून आत्ममाया म्हटलं की ते संभवामी आत्ममाया प्रकृतीम स्वामधिष्ठाय. हे अवताराला माहीत असतं, महापुरुषांना माहीत असतं, संतांना माहीत असतं, ज्यांनी ती साधना करून केलं असतं. त्यांनी ती प्रज्ञा, ती अनुभूती प्राप्त करून घेतली. आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते काहीच कळत नाही. अतिशय सूक्ष्म विषय आहे तो. कारण आपण काहीच साधना केली नाही, आपण काहीच प्रयत्न केले नाही. आपण भौतिक जगताला अशी चिपकून बसलो आहे की त्याच्यातून मन आपलं बाहेर निघतच नाही. म्हणूनच सगळी साधना, तपस्या सांगितली. तपस्या म्हणजे काय, तपस्या म्हणजे तीच, तुम्ही त्याच्यातून वेगळं व्हा, नाही तर जमत नाही. जसं परीक्षेचे दिवस आले की मुलगा काय करतो, तपस्या करतो. तो सगळं सोडून देतो, मला अभ्यास करायचा, पेपर आहे बाबा, आता परीक्षा तोंडावर आली, आता मला अभ्यास करायलाच पाहिजे. वर्षभर मी जे केलं ते केलं, पण आता मात्र त्याप्रमाणे मला वागून चालणार नाही. आता मला खूप गंभीर झालं पाहिजे. त्याला म्हणतात वैराग्य, तीव्र वैराग्य की नाही. जेव्हा तो परीक्षेच्या हॉलमध्ये बसतो त्यावेळी त्याच्यात तीव्र वैराग्य असतं. हे संकल्पना समजण्यासाठी फार पॉझिटिव्ह संकल्पना आहे. तो किती आडदाण उद्दंड असो, किती प्रकारे निष्काळजी असो, बेफिकीर असो, पण तो परीक्षा हॉलमध्ये बसला असताना त्याचं सगळं ते बाहेर पडतं.
काय नाही, तो काय हसू खिदळू शकत नाही. कोणी खिदळणारा मुलगा बघितला आहे तुम्ही परीक्षा हॉलमध्ये? किंवा त्याचे पिक्चर येतात वर्तमानपत्रामध्ये, तुम्ही बघितला कधी मुलगा एखादा हसतो आहे, खिदळतो आहे आणि खूप खुश आहे? नाही, तो असं कपाळावर असतो, काहीतरी लिहित असतो. तो पूर्णपणे गंभीर असतो. 3च तास त्याला बसायचं आहे, पण 3 तास तो अतिशय गंभीर असतो, अतिशय सिरियस असतो, काहीच बघत नाही, इकडे बघत नाही, त्याला फक्त तो एकाग्र करतो. याचं कारण ते 3 तास म्हणजे फार महत्त्वाचे असतात. त्याच्यावरच त्याचं सगळं ठरत असतं. ती लाट उसळते, कोसळते, पण काय असते ती खरं म्हणजे उसळते नाही, कोसळते नाही, ते तुमचं परसेप्शन आहे. समुद्रच वस्त घेतो, समुद्र जातो. ती लाट कोसळते म्हणजे ती खरी कोसळत नाही, ती समुद्रच उसळलेला असतो, समुद्रच कोसळलेला असतो. तुम्ही त्याला शब्द देता, त्याला लेबल लावता. लाट नावाची स्वतंत्र गोष्ट नाही आहे. लाट म्हणजे समुद्रच आहे तो. तुम्ही त्याला लाट म्हणता, त्याला नामरूप म्हणतात. त्याला लाट नावाचा नाम आणि रूप दिलं आहे. तसंच तुम्ही नामरूप आहात. तुम्हाला शरीर नाही आहे आणि मृत्यू नाही आहे. या शरीराला जन्म, पण आपण 100 वर्ष ते जन्म झाला आहे ह्या भावनेने जगत असतो. माझा जन्मदिवस अमुक अमुक, प्रत्येकाला आपला जन्मदिवस माहीत. आजकाल तर माहीत असतो, पूर्वीच्या काही लोकांना माहीत नव्हता. आजकाल लोकांना स्वतःचा जन्मदिवस माहीत असतो आणि 2-4 जन्म लक्षात ठेवावे लागतात, की नाही, आवश्यक असते ते. आणि त्यालाही माहीत असतं की जन्मदिवस आहे, आणखी एक दिवस पुन्हा आणखी एक पुढे आहे, तोही निश्चित आहे, की नाही. ध्रुवही जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, गीता म्हणते, की नाही. ध्रुव आहे, निश्चित आहे ते, मृत्यू आणि जन्म निश्चित आहे, परंतु ते खरे जन्म नाही आहे आणि खरा मृत्यू नाही आहे. जसं लाटेचा खरा मृत्यू नसतो आणि खरा जन्मही नसतो, ती समुद्राला कसलं जन्म, समुद्राला कसलं मृत्यू. देही नित्यम अवध्यम, समुद्र हा नेहमीच अवध्य आहे. त्याला कुठे, हे फार महत्त्वाचं आहे वेदांताच्या दृष्टीने किंवा अद्वैत वेदांताच्या दृष्टीने. मग आपलं जीवन किती क्षुल्लक आहे बघा. समुद्राची लाट झाली, गेली, खाली गेली, त्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतात आहे. त्यामध्ये सगळं हे जीवन जगतं. आपण 100 वर्ष आपण काय काय इकडे उचापती करतो बघा, आणि कितीतरी गोष्टी घडून जातात आणि त्याची आपण चिपकतो जाऊन. म्हणजे जणू काय तशा आहेत गोष्टी, खऱ्या गोष्टी आहेत, तसं काही नाही आहे ते. म्हणून वचनामृतामध्ये फार सुंदर दृष्टांत दिला आहे श्रीरामकृष्णांनी, की कैलाश पर्वतावर शिव भगवान बसलेले आहेत, समाधीमध्ये मग्न आहे, त्या ब्रह्माशी एकरूप झालेले आहे. शिव म्हणजे शिवच आहेत ते. आणि त्यांच्यासमोर त्यांचं वाहन नंदी बसलेलं आहे, तोही तसाच आहे, अगदी निश्चिंतपणे बसला आहे. आपला मालक समोर आहे आणि भगवान शंकराचं वाहन नंदी समोर बसला आहे, तोही निश्चिंत आहे, रवंत करतो आहे, डोळे मिटलेले त्याचे. पण अचानक खूप मोठा स्फोट होतो, जरी काही बॉम्बस्फोट झाला, प्रचंड विस्फोट होतो. यांची समाधी भंगते एवढ्या मोठ्या आवाजाने, आणि नंदीची तंद्री भंगते. नंदी म्हणतो, प्रभू काय झालं, हा कसा विस्फोट आहे? तर भगवान म्हणतात, अरे रावणाचा जन्म झाला. आता रावणाचा जन्म झाला म्हणजे फार मोठी महत्त्वाची घटना आहे, विशिष्ट घटना आहे. जसं 21 तोफांची सलामी देतात ना काही झालं तर, तसं विशिष्ट घटना आहे. म्हणून एवढा मोठा स्फोट झाला. आता त्याचं कारण कळलं की आपण निश्चिंत, मग ठीक आहे, काहीतरी कारण आहे. एवढा मोठा स्फोट झाला म्हणजे काहीतरी कारण आहे. रावण नावाच्या माणसाचा जन्म झाला, निश्चिंत झाला, पुन्हा आपलं सगळं ठीकठाक झालं सगळं. थोड्या वेळाने पुन्हा तसाच मोठा स्फोट झाला, पुन्हा तीच. आता काय झालं, ते रावण मेला, की नाही. म्हणजे रावणाचा जन्म झाला, रावण मेला, हे काय या सृष्टीमध्ये झालं काय, नाही झालं काय, त्याला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही आहे. हे ब्रह्मांडामध्ये अशा कितीतरी पृथ्वी फिरत आहे, असंख्य अनंत, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. ज्याचा शोध लागला आहे तेच प्रचंड आहे, की नाही. बिलियन्स ऑफ तुम्हाला तारका समूहांचा शोध लावलेला आहे, आकाशगंगेचा शोध लागलेला आहे, पण ज्याचा शोध लागला नाही ते सुद्धा अनंत आहे. अनंत म्हणजे अनंत, त्याचा पार नाही आहे, त्याला अनंत म्हणतात. आर नाही आहे आणि पार नाही आहे, त्याला आपण अनंत म्हणतो. अलीकडे नाही पलीकडे नाही आहे, त्याला आपण अनंत म्हणतो, की नाही. तर तिथे कसं काय, की नाही, कसा जन्म कसा मृत्यू, की नाही. तसंच
या देहाला जन्म नाही आहे म्हणून त्याला मृत्यू पण नाही आहे. खरा मृत्यू नाही आहे आणि खरा जन्म नाही आहे हे जर माणसाला कळलं त्याचं मन शांत होईल की नाही. मग त्याला कळलं रे कशाला आपण डोक्यात हजारो कटकटी चिंता या का आहेत. आयुष्य 100 वर्ष आयुष्यामध्ये ज्या काही घटना प्रत्येकाला आपण काहीतरी स्वतःला तिथे जोडून घेतो. या प्रवाहामध्ये जीवन प्रवाहामध्ये घडणाऱ्या स्वाभाविकपणे घडणाऱ्या घटना आहेत की नाही. त्या कर्माप्रमाणे होत असतात. त्या ते परिणाम आहेत कर्माचे परिणाम आहेत त्या पण होत असतात. त्याला तुम्ही जबाबदार असता आणि नसता पण की नाही. म्हटलं तर तुम्ही जबाबदार आहात आणि म्हटलं तर नाही जबाबदार आहात की नाही. आपण म्हणू शकतो हे असं झालं का की मी जबाबदार आहे. म्हणू शकतो की नाही जबाबदार मी झटकून टाकलं. झटकता येतं ते आहे की नाही. कारण काय कशाला झटकता येतं असं उगाच झटकता येत नाही. ते तुम्हाला चिपकलं आहे ते झटकता येत नाही. कर्माचं फळ झटकता येत नाही. मग केव्हा झटकता येतं. ज्ञानाग्नी सर्व कर्मा आणि भस्मसात कुरुते. गीता म्हणते एकच फक्त आहे अग्नी पाहिजे त्याला आणि त्याचं नाव आहे ज्ञान अग्नी. हे जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे कशाचा नाश होत नाही आणि कशाचा उगम होत नाही की नाही. ते फक्त झाल्यासारखं वाटतं. लाटेचा जन्म झाल्यासारखं वाटतं आणि लाटेचा नाश झाल्यासारखं वाटतो. ते लाटेचा जन्मही होत नाही नाशही होत नाही. तो समुद्राचा कसा नाश होणार. तुम्ही त्याला लाट म्हणता लाट म्हणणं सोडून द्या मग तुम्हाला ते जन्म मृत्यूचे ते संपून जाईल ते की नाही. फक्त नामरूप आहे. नामरूप आहे त्याचं मन येतं आणि मनच भेद निर्माण करतं. मन काढून टाका. ध्यानामध्ये आपण काय करतो समाधीमध्ये काय करतो मन निघून जातं. मनाचा नाश होतो. मनोनाश त्याला म्हणतात की नाही. मनोनाश झाला की तुमचं जीवत्व गेलं. तुम्ही ब्रह्म झाले. ब्रह्मनिर्वाण मृच्छती गीता म्हणते. काय सुंदर शब्द आहे ब्रह्मनिर्वाण मृच्छती. तुम्ही ब्रह्म आहात. ब्रह्मामध्ये तुम्ही विलीन झाले की नाही. समईतली ज्योत आहे वात आहे जळते आहे की नाही. आणि ती विझली ती गेली कुठे. ते तेज गेलं कुठे ते विलीन झालं आहे. ब्रह्मनिर्वाण मृच्छती प्राप्नोती नाही. तुम्हाला कळलं की रे आपण आपलं हे जे सगळं जन्म आहे आणि शेवट आहे आणि मधला काळ आहे हे सगळं लाटेसारखं आहे. तुमच्या मनावर ते परिणाम करणार नाही. म्हणून त्याला अनासक्ती असंगशस्त्रेन दृढेन चित्वा असं म्हटलं आहे. ततः परम तत्परिमार्गितव्यम. मग तुम्ही त्याच्या मार्गावर चला. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथं गेल्यानंतर पुन्हा परत येत नाही ते माझं धाम आहे. वैकुंठ धाम आहे कैलाश धाम आहे जे काय असेल ते. या सगळ्या कल्पना मनाला धारणा करण्यासाठी असतात. नाही तर मला कळणारच नाही काही. जे काही थोडंफार कळू शकतं ते पण कळणार नाही. म्हणून ही स्वहत्या जी आहे ही सध्या काही गरज नसते. पण आपण त्याची चिकित्सा करू शकत नाही विश्लेषण करू शकत नाही. तो आपलं काम नाही आहे. कारण कोणावर कशी परिस्थिती येईल आहे आणि तो स्वतःला का मारून घेतो हे आपण कोण सांगणार. दुरून सगळ्याच गोष्टी सोप्या दिसतात. जो त्यामध्ये असतो त्याला ती सोपी नसते. तो त्याचा अनुभव घेत असतो. त्या दुःखाचा सुखाचा अनुभव घेत असतो तो. आणि त्यामुळे त्याचं विश्लेषण करू शकतो पण आपण ते करू नये. याचं कारण काय आपल्याला तो कळत नाही. ते त्या माणसाच्या वर काय झालं आहे त्याला तोंड का देता येत नाही परिस्थितीला. त्याला असं का वाटतं की हा शेवटचा मार्ग फक्त हा एकच मार्ग उरलेला आहे असं का वाटतं हे त्याला वाटतंय. त्याला का वाटतं विचारणारे आपण कोण. म्हणून त्याची चिकित्सा विश्लेषण जास्त करता येत नाही. एकच करता येत त्याची काही नियम आहेत. तुम्हाला आत्महत्येचे काय नियम असणार नाही त्याचे नियम आहेत. ते नियमांतर्गत घडत असतं. पण असो तो वेगळा विषय आहे. हा पूर्वसंस्कार मानलेच पाहिजे श्रीरामकृष्ण म्हणतात की नाही. म्हणून हे आपण सांगतो हे पूर्वसंस्कारांचं आहे. पूर्वसंस्कार असेल तर तुम्हाला गोष्ट कसं असं वाटतं आहे की मी त्याला लायक नाही आहे पण ते मिळते तुम्हाला. एकाला वाटतं मी लायक आहे आणि मग तरी त्याला मिळत नाही की नाही. म्हणजे आजकाल जातीपाती वगैरे जे आहे ना हे आपल्याला कळत नाही. हा विषय कळत नाही कारण लोक त्याचा विचारच करत नाही. म्हणून मला पूर्वसंस्कार मानलेच पाहिजे. आपल्याला वाटतं की आपण सगळ्या गोष्टीला लायक आहोत की नाही. लायक कशाने ठरतं ते कर्माने ठरत असते लायकी की नाही. आणि ते लायकी कर्माने ठरते. कर्म म्हणजे फक्त या जन्माचं नाही आहे अनेक जन्मांचं कर्म आहे की नाही. म्हणून मग अवतार कसे होतात. अवतारापासून जीव कसा वेगळा होतो
कारण काय, अवतार हा अवतार असतो. ब्रह्म, त्याला ब्रह्मत्व त्याचं कधीच जात नाही. त्याला नेहमीच जन्म घेतला तरी त्याला माहीत असतो. पण बघा ना, देवकी वसुदेवाला जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तुरुंगामध्ये, त्या तुरुंगामध्ये चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालं देवकीला. बघा, ते काय बाळ आहे छोटंसं, ज्याचा जन्म झाला. आता ते किती असणार, त्याची लांबी रुंदी किती असणार, त्याचं वजन किती असणार, छोटंसं असणार, फारच छोटं असतं ते. पण तिथे पितांबरधारी शंखचक्र गदाधारी भगवान नारायणाचं जन्मनी त्या वसुदेव देवकीला दर्शन दिलं आहे. म्हणजे ते काय, आता पुन्हा बालक झालं ते. सुंभमामी आत्ममाया, पुन्हा ते बालक झालं. देवकी विसरून गेली की हा नारायण आहे, माझा मुलगा म्हणजे नारायण आहे, साक्षात विष्णू आहे की नाही. हा त्रिभुवनाचा पती आहे, त्रिभुवनाचा स्वामी आहे, ती विसरून गेली. पुन्हा ते माझा मुलगा आलं ते. कारण काय, लीलेचा भाग आहे तो की नाही, भगवंताच्या लीलेचा तो भाग आहे की नाही. म्हणून पूर्वसंस्कार मानले पाहिजे. पूर्वसंस्काराने पुष्कळ प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळतात जे आपल्याला एरवी कळायचेच नाही. पण पूर्वजन्मीचे संस्कार मानलेच पाहिजेत. ती गोष्ट आपण गेल्या वेळी बघितली होती की एक व्यक्ती आहे, तो त्याला देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तो तंत्रशास्त्रात बऱ्याचशा साधना आहेत. तिथे शवसाधना पण आहेत. किर्र जंगलात जात होतो, कारण समाजात करता येत नाही तशा साधना, जिथे लोकांचा हे नसतो, वावर नसतो. ते जातो, सगळ्या गोष्टी जमवतो. ते फार कठीण असतं. एक शव घेतो, माणसं शव मिळणार कुठे, फार जुळवाजुळव करतो. तिथे तो काय करतो, साधना करतो, जप करतो, देवीचं नाव घेतो, सगळं करतो. आधी त्याला सगळी भयानक दृश्य दिसतात, भीतीदायक दृश्य दिसतात. ध्रुवाने तपस्या केली ना, तर ध्रुवाने तपस्या केल्यानंतर त्याला ते सगळं दिसलं ते, पण त्याला काही झालं नाही. सगळ्या सृष्टीने त्याचं रक्षण केलं. लहान होता, त्याचं वय फार कमी होतं. तसं त्याला खूप भयानक दृश्य दिसले, तरी हा विचलित झाला नाही. एकदम आपलं जप करत राहिला, शवावर बसून पूजा केली, सगळं केलं, होम केला. आता जप करायचा, जप करतो आहे. हा काही विचलित होत नाही, घाबरत नाही, कारण त्याला माहिती आहे माझी साधना आहे. तो त्याने दृढपणे, शेवटी एक वाघ आला आणि त्याच्या हल्ला केला, त्याला मारून टाकलं. सगळी साधना संपली त्याची. म्हणजे एक आयुष्य गेलं त्याचं, आता आयुष्याचा शेवट झाला. साधना तिथेच थांबली. अशावेळी तिथून एक माणूस, दुसरा माणूस येत होता आणि त्यांनी पाहिले, त्याला दिसलं, तितक्या त्याला वाघही दिसला. तो घाबरून झाडावर चढला आणि झाडावर चढला. तिथून सगळं बघतो येतो काय चालू आहे खाली. त्यांनी बघितलं हे सगळं चाललं आहे आणि शेवटी वाघाने त्याला मारून टाकलं, त्या साधकाला मारून टाकलं, त्या तपस्व्याला मारून टाकलं आहे की नाही. वाघ निघून गेला. मग तो खाली उतरला. त्यांनी म्हटलं सगळी तयारी आहे. हे एवढी तयारी करणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. ते सामान्यपणे करता येत नाही की नाही. पण एवढी एवढी तयारी आहे. आता आहे तर आपलं करायचं काय आहे, ते बसायचं आणि जप करायचं आहे की नाही. एक प्रयोग म्हणून, प्रयोग, त्याला काही विशेष त्याचा हेतू काही नव्हता. सगळं तयारच आहे की नाही. भूक लागली आहे, पंक्ती चालू आहे, जा बसात जेवून घ्या, असं नाही. तसाच प्रकार आहे तो की नाही. आपलं करायचं काहीच नाही आहे. सगळं वाढणं चालू आहे, पंक्ती बसले आहेत, लोक जेवतात आहेत, आपण जाऊन बसावं, जेवावं, एवढंच फक्त. तो गेला तिथे, साधना केली आणि थोड्या वेळामध्ये देवी प्रसन्न झाली त्याला की नाही. आणि देवी म्हणाली, तुझ्यावर मी प्रसन्न झाले आहे, तुला काय पाहिजे माग, वर माग. जसं आपण म्हणतो, कोणती देवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा ती वरदान करते. तिला वरदान करणं हे कंपल्सरी आहे. आपण ते बघितलं आहे पुष्कळ, त्याच्यावर पुन्हा बघत नाही आहे. थोडा जप करतो, नाही करतो, त्याला देवी प्रसन्न झाली आहे. ती म्हणते, मी तुझ्यात प्रसन्न झाले आहे, तू वर माग. त्याने देवीला नमस्कार केला, चरणकमलावर त्यांनी डोकं ठेवलं आणि तो म्हणतात, मला काही गोष्ट समजत नाही तुझी, ते वरवीर मागेल मी नंतर, पण मी जरा बुचकळ्यात पडलेलो आहे. आता हे बुचकळ्याचं बघा जन्म कसं असतं, ते संस्कार कसे असतं. तो म्हणतो, मला विचारल्याशिवाय राहत नाही, कारण मला त्याची चैन पडणार नाही, मला काही कळत नाही, मला चैन नाही पडणार. मी तुला विचारतो, काय तू कशी काय वागतेस मला समजत नाही की नाही.
मला मोठाच अचंबा वाटतो आहे. ते हे सगळी तयारी त्याने केली, कोणी त्या साधकाने केली. एवढे मोठा प्रयत्न केला, परिश्रम केले, कठीण गोष्ट त्यांनी केली आणि जंग पछाडलं, एवढा खटाटोप केला, तुझी साधना केली, तुला मिळवण्यासाठी, तुला प्रसन्न करण्यासाठी केली. आता तू त्याच्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे, तुझ्या मनात दया निर्माण व्हायला पाहिजे. तुला प्रसन्न करण्यासाठी सगळं केलं आणि तू प्रसन्न झाली नाहीस, त्याच्याविषयी तुला दया आली नाही. आणि मी म्हणजे काहीच नाही आहे. मी काही परिश्रम केले नाही, साधना केली नाही, खटाटोप केला नाही, काही केलं नाही. खरोखरच त्यांनी काही नाही केलं. फक्त तयार होतं मग तिथे थोडा जप केला बस. आणि मला काही समजत नाही, पूजा समजत नाही, त्या र किट्ट समजत नाही, आणि मला भजन कसं, तुझ्याविषयी प्रेम नाही आहे, साधनही नाही, भजनही नाही, ज्ञानही नाही, भक्तीने सगळे इथले शब्द आहे. 4 शब्द आहे. भजनही नाही, साधनही नाही, ज्ञानही नाही, भक्तीही नाही. कुठे कशाचा पत्ता नाही. मजेदार आहे फार. कुठे कशाचा पत्ता नाही. आणि असा एक टोणप्या, म्हणजे त्यात काहीच नाही आहे, योग्यता नाही आहे. योग्यता ही त्याला टोणप्या म्हणतात. कोणत्याच प्रकारची योग्यता त्याच्यात नाही आहे, शून्य योग्यता आहे. तुला अशा माझ्याविषयी उमाळा आला, तू माझ्या प्रसन्न झाली म्हणते काय बरं मागे, मला काही समजत नाही आहे. खरोखरच आपल्यालाही समजत नाही आहे की नाही. का समजत नाही आपल्याला? कारण आपण ते संस्कारांचं बळ माहीत नाही आपल्याला, की नाही. असं कधीतरी माणूस अचानक वळतो इकडे, काही कारण नसताना. अशा खूपशा घटना आहेत याच्यामध्ये, की नाही. अचानक माणूस वळतो, त्याला वाटतं नाही आपलं आयुष्य काहीतरी देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाला प्रसन्न केलं पाहिजे, मग काहीतरी शोधत बसतो तो. नाही, काही लोक सुरुवातीपासून करतात. आज फाल्गुन पौर्णिमा आहे, आज होलिका दहन आहे संध्याकाळी, की नाही. आता प्रल्हाद बघा, की नाही. आता हा टोणप्या म्हणजे थोडा मोठा तरी होता, की नाही. आता हे जे संस्काराची गोष्ट चालली आहे, पूर्वसंस्कारांची, आता प्रल्हाद काय होता, त्याला कुठून आलं, लहानपणातून कुठून आलं आहे. माणसाला काही वर्षानंतर थोडंफार तरी वैराग्य येऊ शकतं. हे वैराग्याशिवाय काय होत नाही, लक्षात घ्या. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही धर्मातून अध्यात्म वैराग्य काढून टाका, जे राहतं ते सगळं काय लाईफलेस मॉकरी आहे, की नाही. निर्जीव सगळं नुसतं नाटक असतं. जेव्हा अध्यात्मामधनं धर्मामधनं त्याग, वैराग्य, विवेक निघून जातं, विशेष करून वैराग्यामध्ये सगळंच काय आलं, वैराग्य निघून जातं, मग जे काही शिल्लक उरतं ते फक्त नाटक आणि बनवाबनवी असते. सगळे लोक बनवतात आणि बनायला लोक तयार असतात. सगळं नाटक, निर्जीव, लाईफलेस मॉकरी. टुडे इज रिलिजन्स हॅव बिकम लाईफलेस मॉकरी, स्वामीजी म्हणतात. आज धर्माचं नुसतं नाटक आहे, त्यात काही प्राण नाही आहे, त्यात काही ऊर्जा नाही आहे. मॉकरी म्हणजे नुसतं खेळ आहे, गंमत आहे, म्हणजे मूर्खपणा आहे. या अर्थाने मॉकरी आहे, ते सगळा मूर्खपणा उरलेला आहे. याचं कारण काय? वैराग्य नाही आहे. वैराग्य अध्यात्माचा प्राण आहे. त्या प्रल्हादमध्ये वैराग्य होतं बघा, काय वैराग्य ठासून भरलं होतं त्याच्यामध्ये. असा कोणता महापुरुष आहे अध्यात्माला, असा कोणता संत आहे की त्याच्यात वैराग्य नाही, तो संत झाला आहे. आपण कल्पना करू शकतो. वैराग्याशिवाय नो रिलिजन, काहीच नाही आहे. फक्त वैराग्य काय समजून घ्यायला पाहिजे, आहे की नाही. मग ते स्वामींचा ज्ञानयोगामध्ये गॉड इन एव्हरीथिंग आहे, सर्वानुभूती भगवत दर्शन हा अध्याय वाचायला पाहिजे. मग तुम्हाला समजेल की खरोखरच धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आणि खरोखर वैराग्य म्हणजे काय अर्थ नसतं. ते सर्वानुभूती भगवत दर्शन, सगळीकडे भगवान आहे. असो, इथे त्याला तो म्हणतो मी काहीच नाही माझ्यामध्ये, भक्तीने भक्ती, हे जे साधन, भक्ती, ज्ञान, हे कुठे, हे खूप दिवस केल्यानंतर माणसाच्या मनामध्ये अंकुर फुटतं, त्याला झाड लागतं, फळं लागतात. मग 1-2 दिवसाचं काम नाही आहे ते, नाही. भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य 1-2 दिवसाचं काम नाही आहे. त्याला पूर्ण जन्म खपावं लागतं, जन्मोजन्म खपावं लागतं. अनेक जन्म संसिद्धो, गीता म्हणते. अनेक जन्म जेव्हा तत्व म्हणजे त्याच्यानंतर या अति परांगती, माणसाला मग परागती, मुक्ती मिळते. मुक्ती ही सिद्धी आहे, साधन आहे. पराशांतीम स्थानम प्राप्स्यस्य शाश्वतम, हे सगळं मुक्तीचे शब्द आहेत. ते मुक्तीला लागून लिहिलेले समानार्थी शब्द आहेत गीतेमध्ये. हे जे आहे ह्या ज्या माणसाच्या, त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणू शकतो आपण.
आपल्यामध्ये ॲडिशन ऑफ व्हॅल्यू काहीच नाही. आपण जसे टोनपे आहोत तसेच पूर्वी होतो, तसेच आधी टोनपे आहोत. आपल्यामध्ये व्हॅल्यू जनरली काही होत नाही. व्हॅल्यू ॲडिशन माणसाच्या जन्मात केव्हा होते म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मनुष्याचं जीवनाचं ध्येय आहे ईश्वर प्राप्ती, आहे की नाही. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही जन्मभर प्रयत्न करा. आपण जे करतो ते काही त्याला प्रयत्न म्हणते, जगणं आहे. श्वास घेणे काय प्रयत्न आहे काय? आम्ही श्वास घेतो, हो, दररोज श्वास घेतो. त्याला काय त्याला काय बक्षीस द्याल, त्याला काय प्राईज द्याल, त्याला काय तुम्ही पुरस्कार द्याल, त्याला पद्मश्री द्याल? काही नाही, पद्म पुरस्कार काही मिळणार नाही. घेत असाल. आम्ही दररोज जेवतो, आज पुरणाची पोळी खाणार, खा, नका खाऊ. आज होळी आहे, अरे खा, नका, इट डझंट मॅटर. ती सहज क्रिया आहे, स्वाभाविक क्रिया आहे. दररोज आंघोळ करतो, दररोज मी जेवण करतो, दररोज श्वास घेतो, दररोज भांडतो, दररोज काम करतो, त्याला काही अर्थ नाही आहे. कर्म म्हणजे तेच विद्या विमुक्त आहे, जी माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते, तीच सार्थक क्रिया आहे. त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. खरा पुरुषार्थ तोच की जो मला बंधनातून मुक्तीकडे घेऊन जायला आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जायला आहे, त्याला म्हणतात क्रिया. ज्या क्रियानी जे कर्माने तुम्ही मुक्त होता. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकवयम कर्मबंधना. या मृत्यूलोकामध्ये यज्ञार्थात तुम्ही समर्पण बुद्धीने जे कर्म केलं तेच फक्त मला मुक्तीकडे येऊन जातं. यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र, ते सोडून तुम्हाला सगळं कर्म बांधतं, मुक्त करत नाही. तुम्हाला कर्म फक्त यज्ञाय म्हणजे विष्णूसाठी केलेलं, देवासाठी केलेलं. यज्ञो वै विष्णू असं सूत्र आहे ते. तुम्ही देवासाठी जे विष्णू म्हणजे व्याप्त जो आहे, सगळ्या चराचरामध्ये व्याप्त आहे, त्या भगवंतासाठी तुम्ही कर्म केलं, त्याला समोर ठेवून कर्म केलं तर तेच कर्म तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातं. एरवी बाकीचे कर्म तुम्हाला मांडतात ते कर्मच नव्हे, ते संसरण देणार आहे, तुम्हाला जन्मोजन्म तुम्हाला बंधनात टाकणारे आहे. जन्म मृत्यू बस हेच चाललं आहे. हजारो, आहे की नाही, संसारेष्वनुभूतानी. आपण हजारो तेच अनुभूत करतो आहे, तेच अनुभवतो आहे, तेच, आणि त्यालाच आपण म्हणतो आपण आपली पाठ थोपटतो आहे. त्यात काही बहादुरी नाही. बहादुरी आहे त्यात मुक्त होणं. तुम्ही जाळ्यात सापडले आहात, तोडून टाका जाळं, मुक्त व्हा, त्याला बहादुरी म्हणतात. नाही, जगत जालात पिंजरा आदिव केसरी. सिंह जाळ्यात सापडतो आणि तोडून टाकतो आणि बाहेर पडतो. केसरी म्हणजे सिंह. नाही तर तेच इथे जे म्हटलं आहे की बाबा तुला ते माहीत नाही आहे, तू या जन्मात काही नाही केलं, तू टोणपे आहे, मान्य आहे, म्हणजे तुझी योग्यता काहीच नाही या जन्मामध्ये. परंतु ती योग्यता फक्त या जन्मात ठरत असते की नाही, ती जन्मोजन्मीची असते. ते कशी फळं देईल सांगता येत नाही, कोणते कारण आहे, ते सगळं जुळून येतं. बघा, एक गोष्टीच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं आहे. गोष्टींच्या माध्यमातून, उदाहरणातून आपल्याला थोडंफार कल्पना येऊ शकते, थोडंफार कळू शकतं आपल्याला, आहे की नाही, की तू काही तुझी योग्यता नाही, बरोबर, तुझी योग्यता इथलीच नसते, बघितली नसते, ती आधीची, पण ती वाया जात नाही, आहे की नाही. कोणी तुम्ही केलेलं सत्कर्म वाया जात नसतं. नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छति. तुम्ही कोणतंही चांगलं काम केलं, सत्कर्म केलं, जनानाम पुण्यकर्मणाम गीता म्हणते, आहे की नाही. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता पदम गच्छन्त नामयम. तुम्ही हे जे तुमची ती वृत्ती होते, ही कशाने होते? तुमच्या पूर्वजन्मामध्ये तुम्ही जेव्हा काहीतरी चांगलं करता की नाही, थोडं जरी चांगलं केलं. ते द्रौपदीची गोष्ट आहे ना, द्रौपदीला जेव्हा त्या राजसभेमध्ये हे झालं त्यावेळी कृष्णाची कृष्णाचा धावा केला तिने, कारण कोणीच तिच्या मदतीला आलं नाही. सगळेच कोणीच एकही जण मदतीला नाही. मग तिला कृष्णाची आठवण आली. अरे एकाला विचारायचं राहूनच गेलं, एकाला मदत मागायचं राहूनच गेलं, आणि तो म्हणजे कृष्ण. मग त्याने कृष्णाचा धावा केला. फार सुंदर आहे महाभारतामध्ये. तिची प्रार्थना फार छान आहे महाभारतामध्ये. कृष्णा, तिला नाव कृष्णाच होतं, द्रौपदीचं नाव कृष्णा पण होतं. तिने केलेली प्रार्थना फार छान आहे. मग ते तू कोणाला दान केलं आहेस का?
कपडा. तर ती म्हणते हां मी केलं. एक ऋषी होते, नदीवर स्नान करत होते आणि त्यांचं वस्त्र वाहून गेलं. आता ते नदीच्या बाहेर येऊ शकत नाही आहे. मग मी माझा कपडा फाडून त्याला दिला. मग कृष्ण म्हणतो तुला काही भीती नाही आता, ते बाकीचं वाहून गेल. ही गोष्ट आहे. मला वाटते वचनामृता पण त्या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे की नाही, ती सांगितलेली आहे. मग कृष्ण म्हणतो तुला काही भीती नाही, मी बाकीचं बघून घेतो. मग तिचं रक्षण झालं, शीलरक्षण झालं, लज्जा रक्षण झालं, असं महाभारत सांगतं. त्याचा मर्म काय आहे की तुमचं पुण्य इथे ते आहे. हा 28 श्लोक 7व्या अध्यायातला फार सुंदर आहे. येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां की नाही ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. फार सुंदर श्लोक आहे. मां दृढव्रताः भजन्ते, ते दृढव्रती लोक माझं भजन करतात, मला भजतात की नाही. म्हणजे ते जन्मभर भजतच राहतात, देवाचंच भजन करतात. प्रल्हादाने जन्मभर देवाचं भजनच केलं बघा, लहानपणापासून केलं आणि शेवटपर्यंत केलं. तो महाभक्त होता की नाही. आणि तो चिरंजीवी आहे, मेलाच नाही. म्हणजे मेला नाही म्हणजे चिरंजीवी आहे एका अर्थाने. बरेच वर्ष त्यानं राज्य केलं वडिलांच्या जागी. नंतर त्याला दुसरे राज्य मिळालं आणि तो बरेच वर्ष जगला. नंतर त्याला म्हणत चल आता वैकुंठाला चल, तो भाग वेगळा. परंतु प्रल्हाद आज त्याच्याच नावाने हा दिवस आहे फाल्गुन पौर्णिमा आहे की नाही. प्रल्हादाचेच आहे. होलिका दहन म्हणजे काय, त्याच्याच नावाने दिवस आहे हा प्रल्हादाचा की नाही. त्यांनी केलं काय प्रल्हादाने, तो नंतर राजा झाला, ऐश्वर्य भोगलं, सगळंच केलं त्यांनी. त्याला काही कमी पडलं नव्हतं, देवाचाच भक्त होता तो. त्याला काय कमी पडणार. तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मती मम. भूती आहे, समृद्धी आहे, सगळंच काही आहे. परंतु तो होता मात्र निस्सीम भक्त देवाचा की नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात मला देव सोडून दुसरं काहीच माहीत नाही आहे. त्याचं काय झालं, त्याला काय बिघडलं, ठाकूरांचं स्वामींचं काय बिघडलं, शंकराचार्यांचं काय बिघडलं, ते अमर झाले, अजर झाले. प्रल्हाद बघा जन्मभर त्या नारायणच केलं. नारदाने जन्मभर नारायण, त्यांचं बिघडलं काय, त्यांचं काहीच बिघडलं नाही. पण आपल्या तेवढी श्रद्धा आपल्यामध्ये नाही आहे की नाही. म्हणून भजन ते माम दृढव्रता, ते माझं हे दृढव्रती लोक माझं भजन करतात. माम भजन ते माझं भजन करतात. ते कशा आहेत, कोण माझं भजन करतो की नाही. माझं भजन कोण करतो, इथं सगळं लोक जग माझं भजन का करत नाही, मला स्मरत का नाही सगळं जग. काहीच लोक का करतात, त्याचं कारण आहे फार सुंदर आहे. येषां तु अंतगतं पापं जनानां. गीतेमध्ये सगळे सर्वनामच आहे, माणसाधून मानवा जना सगळंच असंच आहे. जनानां, जगामध्ये काही लोक असतात ते कहतात तू अंतगतं पापम, त्यांचं सगळं पाप नष्ट झालं असतं किंवा नष्ट होत आलं असतं किंवा ते त्याला आपण म्हणतो डॉर्मंट झालं असतं. त्यात काही जास्ती त्रासदायक काही प्रकार राहिलेला नसतो. दोष असतात पण ते काही त्रासदायक नसतात. येषां तु अंतगतं पापम जनानां कसं पुण्यकर्मणां. पुण्यकर्म केल्यामुळे, सत्कर्म केल्यामुळे, सत्कृत्य केल्यामुळे, पुण्यकर्म म्हणजे हे देवाचं भजन हे महान पुण्यकर्म आहे. देवाचं दर्शन महान पुण्यकर्म आहे. त्याच्यापेक्षा आणखी पुण्य कोणतं असेल. येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह विनिर्मुक्ता. ते वैराग्य त्यांना प्राप्त होतं. द्वंद्वमोह विनिर्मुक्ता, काय अद्भुत शब्द आहे, सामान्य शब्द आहे. निर्मुक्ता, मुक्ता, निर्मुक्ता, विनिर्मुक्ता, आणखी चढती पायरी आहे बघा. द्वंद्वमोह या द्वैतापासून मुक्त होतात आहे की नाही. त्यांना सुखदुःखाचं काही समजत नाही. सगळं एक दिवस म्हणलं समुद्रामध्ये एकच असते. लाट मोठी असो की छोटी असो, तो असतो समुद्रच. ती वाईट लाट असो की चांगली लाट असो, तो असतो समुद्रच. त्याला म्हणतात द्वंद्वमोह निर्मुक्ता. त्यांना जेव्हा कळतं अरे या जगामध्ये आलो आहोत, मनुष्य जन्म धारण केला आहे, हे मनुष्य मानवी शरीर धारण केलं आहे, तर कर्तव्य काय आहे, देवाचं भजन करा. भजस्व माम अनित्यमसुखम लोकम भजस्व माम. हे जग जसं आहे तसं आहे, ते तुमच्यासाठी बदलणार नाही, कोणासाठीच बदलणार नाही की नाही. जसं आहे तसं आहे ते. तुम्ही कशाला आले आहात, ते जगाला ठीक करण्यासाठी आले नाही. जितकं आवश्यक आहे तितकं जग ठीक करा. पण जन्मभर तुम्ही जगच ठीक करत राहणार तर ते जग ठीक होणारच नाही. तुम्हाला मात्र इथून प्रस्थान करावं लागेल. म्हणून ते पद्धतीने होत राहतं ते.
तुम्ही ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घ्या, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्या, मुक्ती प्राप्त करून घ्या, शांती पराम शांतीम आहे की नाही, ते तुम्ही प्राप्त करून घ्या. ते तुमचं काम आहे, त्यासाठी तुम्ही आलेले आहात. म्हणून ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. त्याच्यात जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य तंती ते की नाही, माझा आश्रय घेऊन जे प्रयत्न करतात, काय अद्भुत आहे बघा. मामाश्रित्य तंती ते कशासाठी? जरा मरण मोक्षाय. हे जरा म्हणजे वृद्धावस्था, मरणापासून मुक्त होण्यासाठी. ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम. तेच सगळ्यांना सगळं समजतं. बाकीचे तर आपल्यासारखे सगळे टोणपे असतात, आपल्याला काही समजत नाही. ब्रह्मही माहीत नाही आहे, दे ब्रह्म तद्विदु कृष्णम, कर्म कशाला म्हणतात तेही माहीत नाही, अध्यात्मही माहीत नाही, कसंच काहीच माहीत नाही. ते ब्रह्म तद ब्रह्मविदु कृष्णम, सगळे त्यांना समजतं. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं समजतं, आपल्याला काही समजत नाही आहे. म्हणून तो म्हणतो की मी टोणप्या आणि मला कशी तू प्रसन्न झाली. देवी हसत, मला कडा उमाळा आला तुला, माझ्याशिवाय तुझ्या मनामध्ये एवढं कसं काही दया निर्माण झाली. देवी हसत हसत म्हणाली की बाबा रे, गतजन्माचं तर तुला स्मरण नाही. मेंदू गेला तो आपला, हा मेंदू संपला, तो मेंदू आपल्याकडे नाही आहे. मन आहे, मन मरत नाही, मेंदू मरतो. मेंदू हा फिजिकल आहे, शरीर मरतं, मेंदू मरतो, स्मृती मरतात, परंतु स्मृती त्या मनात जाऊन बसतात. तो हार्ड कॉपी, हार्ड डिस्क आहे ती. आणि हे जे आहे सॉफ्ट आहे. हे शरीर गेलं की हेही मरतं, मन मरत नाही. देवी हसत, बाबा रे, गतजन्माचं तर तुला स्मरण नाही. जन्मोजन्म तू माझ्यास्तव तप आचरलं होतंस आहे की नाही. तू कित्येक जन्म माझ्यासाठी तपस्या करतो आहेस नाही. त्या साधनांच्या जोरावर तुझ्यापुढे सारी जुळवाजुळव आपोआप घडून आली. तुला वाटते आपोआप कसं, आपोआप नाही आहे. गेल्या जन्मोजन्म तू माझी तपश्चर्या केली, ते तुझ्यावर आपोआप निर्माण झालं. आपोआप नाही आहे, ते तपस्येचं फळ आहे. आणि म्हणूनच माझं दर्शनही घडलं. माझं दर्शन तुला घडलं आहे याचं कारण असं आहे की तुझ्या तपस्येचं फळ आहे की नाही. त्यांनी केलं हे तुझ्यासाठी केलं आहे, त्याच्यासाठी ते आपोआप घडून आले. आपोआप कोणती गोष्ट घडत नसते, त्याच्यामागे तपस्या असते, त्याच्यामागे परिश्रम असतात, त्याच्यामध्ये सगळं काही असतं, काय नसतं. आणि तर सांग बरं, मग तुला कोणत्यावर पाहिजे आहे की नाही. एकदा बरंच काही शिकण्यासारखं या गोष्टीतून की नाही. आणि ते हे की कोणतीही गोष्ट वाया जात नसते. जसं वाईट गोष्ट फळ देऊन समाप्त होते, तसंच चांगलं सत्कृत्यसुद्धा फळ देऊन समाप्त होते. फळ दिल्याशिवाय कोणतेही कर्म नष्ट होत नाही. म्हणून प्रत्येक वेळी माणसाने त्याच्या हातात काही एवढंच त्याच्या हातात आहे, बाकीचं काही हातात नाही आहे. त्यांनी प्रयत्न करावा जेवढं शक्य आहे. देवाला नमस्कार करून घ्या, देवाचं दर्शन करा, ऐका, जे काही चांगलं आहे ते करा, कारण त्याचं फळ आहे. एक एक पैसा आपण टाकतो आणि पुंजी निर्माण करतो. थेंबे थेंबे तळ साचे म्हणतात. तसंच छोटं छोटं कर्मसुद्धा, जनानाम पुण्यकर्मणाम, छोटं छोटं कर्मसुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्या कामी येते. आपली दुर्गती, गीतेचा शब्द आहे, दुर्गतीम तात गच्छते. आपली दुर्गती होत नाही बघा, इथे होत नाही, पलीकडे होत नाही. नैव नामुत्र विनाशस्तस्य बुद्धते. दुर्गती होत नाही माणसाची. पण दुर्गती टाळायची असेल इथे आणि पलीकडे, मेल्यानंतर आणि जिवंतपणे, तर चांगलं कर्म करा. शरीराने, मनाने, वाणीने आणि काया वाचा मने, आपण ज्याला म्हणतो काया वाचा मने, सतत प्रयत्न करा. बाकी देवाच्या हातात आहे की नाही. त्याला म्हणून म्हणतात मामाश्रित्य म्हटलं आहे. माझा आश्रय घेऊन सत्कर्म करा, नाही तर मग अहंकार येईल वगैरे वगैरे. पुढचे बघू, पुढच्या प्रवचनात बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.